यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण बूथस्तरीय, वॉर्डस्तरीय, मंडलस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा राज्याचा विस्तार करण्याची आणि विकास करण्याची भूमिका आणि रवींद्र चव्हाण जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष त्यांचा त्याच्यात मोठा सहभाग आहे आणि सगळ्यात मोठा सहभाग आहे जो माननीय नरेंद्र मोदीजींचा आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये या गोष्टी घडल्यात. संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक यांनी काम केलं असं ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून केले आणि त्याच्यामध्ये स्पेशली त्यांना असं म्हणजे काय वाखाणण्यासारखी बाबने यांच्यासारखे हजारो कार्यकर्त्यांनी काम केले. थँक्यू. आता मी या विषयात भाष्य करू इच्छित नाही कारण मी मग ते बोलायला गेलो ना परत ते पुराण सांगावं लागेल. मग ते परत मग गणेश नाईक सगळ्या जुन्या गोष्टी विसरला असं बोलतो होणार नाही. माझं म्हणणे मी विनम्रपणे आवाहन करतो की जर चुका झाल्या असतील तर चुका कबूल करायच्या. मी योग्य ठिकाणी बोललोय. कुठल्या शाण्याने हा युनिफाईड DCR आणला, पिन ड्रॉप सायलेन्स झालं होतं आणि मी बोलतो ना तुम्ही तज्ञ लोकांशी तुम्हा पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे. तुम्ही तज्ञ लोकांशी बोला बाबा हा जो युनिफाईड DCR आलाय हा इतका पूर्ण वापरला तर शहराला शहर पण राहणार आहे. मी निश्चितपणे गांभीर्याने सांगतो. मी आज एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याशी बोललो. त्यांना मी सांगितलं की म्हणजे आमचा कार्यक्रम आता हे अभिनंदनासाठी त्यांनी फोन केला होता. म्हटलं अभिनंदन आता मला हे फटाके वाजवणं सुद्धा पसंत नाही, फुलांची उधळण सुद्धा पसंत नाही, घोषणा पण मला पसंत नाही. कारण म्हणजे हा विजय हा ठीक आहे आपण विजय झालो कोणतरी पराभूत झालं त्याच्या जखमांवर मीठ टाकण्याकरता हे फटाके वाजवणं मला आवडत नाही. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये जीवनशैली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुरूप पाहिजे आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जी त्यांच्या जीवनाची शैली वापरली, त्यांनी ज्या जनतेला असं प्रेम निर्माण केलं त्याला अनुरूप आहे का याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे ना. तो नगरसेवक असो, तो आमदार असो, खासदार असो, तो राज्यमंत्री, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, शेवटी माणसाच्या बुद्धीला निश्चितपणे मर्यादा आहेत. आणि माझं म्हणणं की झालेल्या चुका दुरुस्त करून कबूल करून दुरुस्त करण्यामध्ये मोठेपण आहे. आणि माझं मत आहे मी मगाशी काय म्हणतो योग्य ठिकाणी मी बोललेलो आहे ना त्यावेळेला पिन ड्रॉप सायलेन्स टोटल सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ झाले होते आणि ही चुकच आहे. हा जर इतका युनिफाईड DCR वापरणं म्हणजे शहराला बकालपणा आणण्यासारखं. माझं आव्हान आहे त्या घटकाने आपल्या केलेल्या ज्या काही चुकीचे निर्णय आहेत ते दुरुस्त करावे. बिल्डर धार्जिनी विकासाची भूमिका ठेवू नये, ही जनताभिमुख असावी आणि हे माझं नम्र आवाहन आहे. म्हणजे माझं म्हणणं कशाला काय हे सगळं संपेल उद्याला आपल्या नंतर पुढच्या भावी पिढ्यांना सुद्धा या शहरात राहायचंय. हे जर या शहरावर त्या लोकांचं प्रेम नसेल, हे शहर जर रचनात्मक नसेल तर लोकांचं या शहरावर प्रेम राहणार नाही. आणि मी सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला पत्रकार बांधवांना भगिनींना देतो की ह्या माझ्या विषयाकरता तुम्ही सुद्धा तज्ञ लोकांशी बोला. मला माझ्या मनात कोणाच्या विषयी किंतूपर्यंत राहिलेलं नाही, परंतु घडलेल्या चुका जोपर्यंत दुरुस्त नाही होत नाही तोपर्यंत हा गणेश नाईक पिच्छा सोडणार. मी जर शांत पाहिलं म्हणजे मला तो फोर्स होता युद्धाच्या वेळेला त्या गोष्टी बोला. कारण प्रश्न असा आहे आमच्या शहरामध्ये येऊन कोणी आम्हाला अक्कल शिकवेल तर त्याची अक्कल नक्कीच काढण्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापुढे माझं म्हणणं आहे की चुका झाल्यात तर चुका दुरुस्त करा. मी आवाहन करतो की खरोखर तुमच्या जीवनामध्ये गोष्टी करताना चुकलं असेल ना तर चुका कबूल करणं किंवा चुका दुरुस्त करणं हा मोठेपणा असतो. जशी या ठिकाणी चुकी जाहिरात लावली मला नाही पसंत की आता उद्यापासून या मित्र पक्षाचं सोडा अन्य पक्षांच्या सुद्धा लोकांवर टीका नाही करायची. हा विषय राजकारणाचा संपलेला आहे आणि मला वाटतं कशाला करता महासभा तयार होईल. मला वाटतं की 2-3 दिवसांनी महापौराचं आरक्षण पुरुष महिला OBC बॅकवर्ड क्लास जो काय असेल तो ते आरक्षण निश्चित होणार आहे. मंगळवार बुधवारी होईल ते. त्याच्यानंतर महासभा मोकळं होईल, प्रभाग समित्या होतील आणि अतिशय या शहराला दलांबून ठरतील असं काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी या संपूर्ण सिस्टीममध्ये बोललं जाईल. शंका जनार्दनांनी जो विश्वास दाखवला
25 वर्ष मागे आणि आता ही 5 वर्ष, त्याबद्दल जनता जनार्दनांना पुन्हा मी मनापासून त्याला धन्यवाद देतो. आणि भविष्य काळामध्ये आपल्याला प्रचाराकरता जगायला लागू नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करू असा विश्वास व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहिजे गरज असताना ग्रुप्स बनवून त्यांना धंद्याकरता पैसे दिले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, महापालिकांच्याकडून पैसे मिळतील, गणेश नाईकच्या परिचयाचे कितीतरी उद्योगपती त्यांच्याकडून CSRच्या माध्यमातून फंडातून त्यांना सुद्धा माणुसकीची वागणूक दिली जाईल. म्हणजे या शहरामध्ये भिकारी मुक्त रस्ते, भिकारी मुक्त सिग्नल, तृतीयपंथी मुक्त सिग्नल, फुटपाथ, फेरीवाला मुक्त, हातगाडीवाली मुक्त, परंतु त्या लोकांना त्यांचं सर्वेक्षण ठराव पहिला महापालिकेमध्ये ठराव घेतला जाईल याचं 1 महिन्याच्या आतमध्ये ऑलरेडी मी बोललोय. परंतु त्यांना अन्य गोष्टीकडे त्यांचा वेल, त्यांना ह्या गोष्टी करता वेल नाही त्यांच्याकडे. आणि म्हणून मी बोलल्याप्रमाणे फेरीवाले, हातगाडीवाले, भिकारी आणि त्याचबरोबर तृतीयपंथी, तुम्हाला एक गोष्ट पटते का? आता पाणी पुरवठ्यासाठी तुम्हाला बोललो की मोरब्याचं पाणी संपत येईल 2030 पर्यंत. आणि म्हणून पोशीर धरणातलं पाणी, त्याचे माननीय मुख्यमंत्री बोलले की आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये सुरू होईल, 3 वर्षाच्या मध्ये पाणी नवी मुंबईच्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. जी दुरावस्था झालेली आहे ती पण दुरुस्त करायला पाहिजे, मैदानं नीट केली पाहिजे. पुनर्विकास करताना एक नमुना, खेरणे बोनकुळे गावच्या लोकांना 84 एकर जागा, ती जागा त्या ठिकाणी मुकरर करून जो कंट्रोल FSI जो असेल, जो लोकांना जास्त FSI देऊन 1 नया पैसा लोकांच्या खिच्याकडून घ्यायचा नाही. आणि जो आता जो टॅक्स वाढवलेला महापालिकांनी, ज्याला शास्ती म्हटली जाते, डबल टिबल टॅक्स, तो टॅक्स सुद्धा सिंगल केला जाईल. तो डबल टिबल टॅक्स घेऊ देणार नाही. हे करताना एकूणच त्या बिल्डिंगच्या खाली जी जमीन आहे, ही जमीन मालकी हक्काची होणार, ती भाड्याची राहणार. सिडको इथं नकोच आम्हाला, सिडकोचा कारभार बंद झाला. आता एक प्रचाराचा बोलतोय की आम्ही मतासाठी बोलतोय, परंतु हे स्वप्न आहे माझं. आणि त्याच्यानंतर एकूणच वाहतुकीच्या अनुषंगानं गॅसच्या अभिवादन करण्याकरता, त्याचबरोबर नवी मुंबईच्या जनतेचे आभार मानण्याकरता, नवी मुंबईच्या सुज्ञ, सज्जन आणि चारित्र्य संपन्न जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 6व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून या शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचा व्हावा असं ठरवल्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी एकच सांगतो की आता ही मगाशी जाहिरात होती, ती अशी जाहिरात आता संपलं. याच्या पुढे युद्ध असतं तोपर्यंत त्या गोष्टी ओघाने येतात, परंतु त्या गोष्टीची पुनरावृत्ती करायची नसते. उद्यापासून काम करायचंय आपल्याला. या शहरातल्या ज्या गोष्टी चुकीच्या कोण करू पाहत होते, त्या गोष्टीची संपूर्ण या शहराचा रचनात्मक पुनर्विकास कसा व्हावा, या ज्या टोलेजंग इमारती बांधल्या जातात, युनिफाईड DCR ज्याचा मी उच्चार केला की खैरात वाटल्यासारखा DCR म्हटलंय. मी सज्जन लोकांना आवाहन करेन, तुम्ही अभ्यास करा. जर का आज नगरविकास खात्याने दिलेला जो FSI पूर्ण वापरला गेला तर या शहरातल्या रस्त्यांवरून गाड्या चालणार नाहीत, माणसं चालता येणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ऐरोलीला मी काय म्हटलं, आम्हाला पुनर्विकास करण्याकरता बॅलन्स असेल एवढा FSI पाहिजे, आम्हाला भरमसाठ FSI नको आहे. हा जर इतका FSI वापरला गेला तर मी सांगतो या नवी मुंबई शहराला शहर राहणार नाही. म्हणजे
उंच टोले जंग इमारतीमध्ये वातावरण झोपडपट्टीचं होईल. आणि म्हणून मोजकच जितकं शहराला शहरपण राहील इतका FSI मिळावा आणि त्याच्यावर बंधनं घालावी याच्याकरता पहिलं पत्र माझं उद्याला मुख्यमंत्र्यांना जाणार. याकरता स्पेशल तुम्हाला गर्दी पाहिजे का? कारण आता निवडणुका नाही, आता प्रचारासाठी नाही बोलत तुम्ही, या शहराच्या हिताकरता जनतेच्या भवितव्याकरता बोलतोय की इतका FSI पाहिजे का? साधारणपणे जो युनिफाईड DCR त्याच्यातला 25% जनतेकरता 75% FSI जो आहे हा दलालांकरता आहे, बिल्डरांच्या दलालांकरता आणि बिल्डरांकरता पाडला होता. आता त्याच्यातून कोणाचा उकल पांढरा झाला मला माहित नाही, पण मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या शहराची वाट लावू देणार नाही. हा गणेश नाईक पैशाचा मोह कोणाला, पैशाचा मोह कोणा सगळ्यांना पैसा हवा असतो, परंतु ज्या पैशातून जनता जनार्दनाच्या जीवनाची वाट लागेल असा पैसा आम्हाला तर नकोय. मी म्हटल्याप्रमाणे पाणी पुरवठा उद्यापासून मी जसा एकदा सेट झाल्यानंतर एकेका गल्लीमध्ये मला रस्त्यावर फेरीवाले नकोत, पाहिजेत का? परंतु त्या फेरीवाले आपले, त्या फेरीवाल्यांचं आयुक्तांना बोललो तुम्ही याचं सर्वेक्षण करा, नक्की कुठल्या नोड मधले सेक्टर मधले त्याची आयडेंटिटी काय. इथं माझ्या दृष्टिकोनातून नवी मुंबईच्या बाहेरचे 50% फेरीवाले इथं शहरात ही गोष्ट खरी का? या लोकांना आपल्याकडे जागा नाही. आपल्या शहरातला फेरीवाला असेल त्याच्याकरता सिडकोकडून भूखंड घेऊन हॉकर्स प्लाझा बांधू, त्या नोड मधला, त्या सेक्टर मधला, त्या टाईप मधला अशा प्रकारे त्या लोकांना रोजगाराचे रस्ते उपलब्ध केले जातात.